नमस्कार. रोखोक बरं स्वागत प्रेक्षको. मी डॉक्टर उदय निरगुडकर. भारताच्या राष्ट्रपतीपदी भाजप प्रणित एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांची निवड झाली आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष या चारही महत्त्वाच्या घटनात्मक पदांवर एकाच विचारसरणीचे म्हणजेच हिंदुत्ववादी विचारसरणीच्या विचारधारेच्या व्यक्ती आज विराजमान होताना दिसत आहेत. असं या देशात पहिल्यांदाच घडतंय. भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून या देशात आपल्याकडे दोन विचारधारा मानणारी लोक होती, दोन विचारधारा प्रचलित होत्या. एक म्हणजे सोशो कम्युनिस्ट या अंगाने जाणारी, नेहरूवादाकडे झुकणारी अशी विचारधारा, तर दुसरीकडं हिंदुत्वाशी नाळ जुळलेली अशी एक विचारधारा. नेहरूवादी विचारधारेशी जमेल तसं इमान राखत नेहरूंच्या नंतर देखील गांधी घराण्याच्या प्रभावामुळे काँग्रेस अगदी आत्तापर्यंत सत्तेवर होती. अपवाद होता तो 1977 सालचा. जयप्रकाश नारायण यांनी त्यावेळी पहिल्यांदाच बिगर काँग्रेसी विचार मांडला. एवढंच नव्हे तर बिगर काँग्रेसी सत्ता देखील त्यांनी आणून दाखवली. पण ते होतं अनेक पक्षांचं कडबोळ. हे अनेक पक्षांचं कडबोळ करून आलेलं जनता पार्टीचं सरकार आलं आणि नंतर कोसळलं देखील. अटल बिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली 3दा सरकार आली, पण ती त्या अर्थानं हिंदुत्ववादी सरकार होती असं कुणी म्हणू शकणार नाही. किंबहुना वाजपेयींचा चेहराच हिंदुत्ववाद्यांमधलाच पण उदारमतवादी असा होता. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांचे अनेक कळीचे जिव्हाळ्याचे मुद्दे ऐरणीवर येणं शक्यच नव्हतं. मग तो समान नागरी कायदा असो, 370 कलम हटवणं असो किंवा अयोध्येत राम मंदिर असो, हे सगळे विषय पुढे येणं शक्यच नव्हतं. तशी अपेक्षाही नव्हती. परंतु 2014 साली नरेंद्र मोदींचं हिंदुत्ववादी विचारसरणीचं सरकार बहुमतानं सत्तेवर आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा ही काहीशी जहाल हिंदुत्ववादीच. पण असं असलं तरी एकूणच प्रचारामध्ये विकासाच्या मुद्द्यावर प्रचार करत त्यांनी सत्ता काबीज केली, सरकार सत्तेवर आणलं. त्याला हिंदुत्वाचा आधार होता हे नाकारून चालणार नाही, हे नाकारण्यात काही अर्थ देखील नाही. आता पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षपदी सुमित्रा महाजन, राष्ट्रपती पदावर रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपदी व्यंकय्या नायडू ही सगळी भाजपची मंडळी घटनात्मक पदं भूषवणार आहेत. हे सगळेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत घडलेले स्वयंसेवक आहेत. याआधी देखील संघाशी निगडीत माणसं सत्तेवर आल्यानंतर पुरस्कार वापसी वगैरे अशा अनेक गोष्टी घडल्या. तसंच गोमांस बाळगल्यावरून केवळ म्हणजे एका संशयावरून एखाद्या व्यक्तीला जमावानं ठेचून मारल्याच्या घटना देखील या देशात पाहायला मिळाल्या. अगदी निवडणुकीत देखील विकासाचे मुद्दे मांडता मांडता गाडी घसरली ती कब्रस्तानाला वीज कशी मिळते आणि स्मशानाला कशी मिळत नाही यावर. या सगळ्या पार्श्वभूमीवर समाजवादी आणि इतर विचारसरणीच्या लोकांना आता एक भीती वाटते. ही वस्तुस्थिती आहे. एकाच विचारधारेची माणसं सत्ता पदावर आल्यामुळं आता तरी समान नागरी कायदा लागू होईल का, अयोध्येत राम मंदिर बांधलं जाईल का, असा वर्षानुवर्ष त्याकडे डोळं लावून बसलेल्या हिंदुत्ववाद्यांचा सवाल आहे. या दोन्ही गोष्टी त्यांच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे त्यावर एक दोनदा नव्हे तर अनेक विचारवंतांकडून संपूर्ण देशभर अगदी संसदेपासून ते पार ग्रामसभेपर्यंत चर्चा व्हायला पाहिजे, टीका टिप्पणी व्हायला पाहिजे आणि खुलेपणानं चर्चा व्हायला हवी. कोणताही पूर्वग्रह न बाळगता बिगर राजकीय पद्धतीनं त्याबाबतचे विचार मांडायला हवेत. त्याच मालिकेतला आज पहिला कार्यक्रम आम्ही करतोय आणि तो देखील 14वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद यांची निवड जाहीर झाल्यानंतर केवळ काही क्षणात. असे अनेक कार्यक्रम आम्हाला करावे लागतील याची आम्हाला जाणीव आहे. या वैचारिक मंथनातूनच नेमका कोणता भारत समोर येणार आहे, आता भारत समोर येणार आहे की हिंदुस्थान समोर येणार आहे, त्या हिंदुस्थानात कोणत्या दुसऱ्या प्रकारच्या विचारधारेला काही स्थान असणार आहे की नाही, समान नागरी कायदा आणि राम मंदिर व्हावं ही जनतेची इच्छा आकांक्षा आहे असं या सगळ्यांच्या निवडीतून प्रतीत होत आहे असं खरोखरच वाटतंय का? हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा सुवर्णकाळ आहे असा मानायचा का? डॉक्टर हेडगेवारांना अभिप्रेत असलेलं हिंदू राष्ट्र हेच या चौघांच्या नियुक्तीतून प्रतीक होतंय का? बेरोजगारी, भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा समस्यांवर या हिंदू राष्ट्रात काय उत्तरं मिळणार आहेत? आणि सत्तेत आल्यावर स्वच्छ भारत, मेक इन इंडिया, सबसिडी वापसी अशा अनेक अभियानं राबवणाऱ्या भाजपचा खरा हिंदुत्ववादी अजेंडा आता पुढे येणार आहे का? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात. संगम शरणम गच्छामी.
संगम शरणम गच्छामी याची चर्चा करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं. आपल्या सोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन. रत्नाकर महाजन पुण्याहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचं स्वागत. आपल्याबरोबर आहेत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते विचारवंत अजित अभ्यंकर, आपलं या कार्यक्रमात स्वागत. मधु चव्हाण, भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधु चव्हाण हे भारतीय जनता पक्षाच्या नरिमन पॉईंटच्या कचेरीतून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचं स्वागत. आणि महाराष्ट्राच्या सामाजिक समरसता मंचाचे निमंत्रक रमेश पांडव हे औरंगाबादमधून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत. रमेश पांडवजी, आपलंही स्वागत. सुरुवात अर्थात काँग्रेसच्या रत्नाकर महाजन यांच्यापासून करूया. रत्नाकर महाजन, काही मिनिटांच पूर्वी जवळपास मीरा कुमारी यांच्यापेक्षा दुप्पट मतं घेऊन राष्ट्रपतीपदी रामनाथ कोविंद यांची नेमणूक झाल्याची घोषणा करण्यात आलेली आहे. आपण पहिल्यांदाच असं घडतंय की पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रपती आणि आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक ही केवळ एक महज औपचारिकता आहे. या चारही पदांवर एकाच विचारधारेची, ज्या विचारधारेचा विरोध आपण कायम करत आलात त्या विचारधारेची व्यक्ती बसलेली आहे. आपण या सगळ्याकडे कसं पाहतात? हे एक शुभलक्षण आहे, हे एक धोका आहे, काय आहे नेमकं? आपण काय प्रतिक्रिया द्याल रत्नाकर महाजन? हे शुभलक्षण तर नाहीच, पण डॉक्टर आंबेडकरांनी तयार केलेली राज्यघटना कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या लोकांनी इतक्या सावधपणे, इतक्या दूरदर्शीपणानं आणि इतक्या पोक्तपणानं, प्रगल्भपणानं तयार केलेली आहे की त्या घटनेच्या चौकटीत राहून यांना एकधर्मीय सत्ता किंवा शासन संस्था स्थापन करण्यात कदापिही यश येणार नाही. त्यामुळं आज घडीला या चारही महत्त्वाच्या पदांवर एकाच संघटनेचे लोक पदासीन झालेले आहेत. यामुळं त्यांना हर्षवायू होणं साहजिक आहे, त्यांना आनंद होणं साहजिक आहे. पण या आनंदापुढे देशहित महत्त्वाचं, देशाचं धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक हे स्वरूप राखणं महत्त्वाचं आणि ते महत्त्वाचं काम या चारही लोकांना करावं लागेल. न केल्यास ते स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतील. त्याचं कारण असं की हे सगळं जे आहे हे सत्तेच्या आधारे होत आहे. म्हणजे आज 2014च्या लोकसभा निवडणुका किंवा त्यानंतरच्या विविध राज्यात झालेल्या विधानसभांच्या निवडणुका, यात जर त्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या नसत्या तर ही घटना आज घडली नसती. त्यामुळं ही काही त्यांचं तत्त्वज्ञान साऱ्या देशानं स्वीकृत केलेलं आहे किंवा सारा देश एकसमयावच्छेदे करून एकगठितपणे त्यांच्या मागे उभा आहे त्यामुळं हे घडलंय असं नाही, तर लोकशाहीतल्या अंकगणिताच्या करामतीमुळं हे घडलेलं आहे. त्यामुळं ह्याच्यात हुरळून जाण्याजोगंही काही नाही, तसं घाबरून जाण्याजोगंही कारण नाही. त्याचं कारण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे भारतीय राज्यघटना ही इतकी समतोल, दूरदर्शी आणि प्रगल्भपणाने बनवलेली आहे की यांना यांची स्वप्न साकार करायला यांच्या आयुष्यात तरी संधी मिळणार नाही. आपल्याला या देशाची घटना आता धोक्यात आले असं वाटतं का? तिचं सार्वभौमत्व आणि तिचं सर्वसमावेशकत्व आणि तिचं एक प्रकारे सर्व धर्म समभावाचं तत्व हे या एकधर्मीय अशा आपल्या आत्ताच्या टिप्पणीमुळे, मी हा प्रश्न आपल्याला विचारतोय, यामुळे धोक्यात आलंय असं वाटतं का रत्नाकर महाजन? धोक्यात तर ते याआधीच आलेलं आहे. त्याचं कारण आपण जरा सूक्ष्म निरीक्षण केलं तर आपल्या हे लक्षात येईल की हे जे प्रधान सेवक म्हणून बसलेले आहेत ते गृहस्थ कुठल्याही शासकीय अधिकृत कार्यक्रमाचा प्रारंभ प्रतिकात्मक हिंदू धर्मीय प्रतीकांनी करीत असतात. उदाहरणार्थ डिजिटल इंडिया हा काही त्यांना सुचलेला पहिला कार्यक्रम नाही. राजीव गांधींच्या काळापासून तो चालू आहे. पण डिजिटायझेशन ऑफ इंडिया या प्रकल्पाची सुरुवात कशी केली?
तर त्या तुलसी रामायणाचं डिजिटायझेशन करून. आता मला सांगा, तुलसी रामायणाचं डिजिटायझेशन करून डिजिटल इंडिया या प्रकल्पाचं उद्घाटन जेव्हा होतं, त्याचा अर्थ काय असतो? त्याचा अर्थ असतो की हे सगळं हिंदू केंद्री, हिंदू धर्म केंद्री आणि हिंदू धर्माला प्राधान्य देणारच सरकार आहे, हाच त्यातनं मेसेज असतो. यानंतर कुठेही बघा तुम्ही, कुठल्याही कार्यक्रमाचे किंवा उद्घाटन करताना किंवा त्याबद्दल सांगताना हे गृहस्थ हिंदू धर्म केंद्री कल्पनांनाच उत्तेजन देत असतात आणि त्यांचाच उच्चार करत असतात. कुराणाचं डिजिटायझेशन करून किंवा बायबलचं डिजिटायझेशन करून का बरं डिजिटल इंडियाचा प्रारंभ झाला नाही? पण असं विचारलं की ते सांगतील आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे, तेव्हा आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू. यापुढे वाद होऊ शकत नाही, यापुढे चर्चा होऊ शकत नाही. त्यामुळं आपण म्हणतात त्याप्रमाणे अशा सूक्ष्म पद्धतीवर आणि सूक्ष्म पातळीवर राज्यघटनेला मोडता घालण्याचा पूर्वी असं वेगळे लोक म्हणायचे, आता यांचा प्रयत्न हाच आहे की घटनेच्या चौकटीत राहून घटनेला बाजूला सारून काही करता येतं का आणि त्यातून आपली मेजॉरिटेरियन जी काही प्रवृत्ती आहे तिला स्थापित करता येतं का, या दृष्टीने प्रयत्न सुरू होतील. या अर्थानं हा धोका आहे. रमेश पांडव, डिजिटायझेशनची सुरुवात सुद्धा तुलसी रामायणानं होते, तेव्हा तुम्हाला कुराण आठवत नाही, बायबल आठवत नाही, झेन दावेस्ता आठवत नाही, अशा प्रकारची एक बोचरी टीका आपल्यावर करण्यात आलेली आहे. चारही महत्त्वाच्या पदांवर एकाच विचारसरणीची किंवा डॉक्टर हेडगेवारांच्या विचारसरणीत त्यांच्या मुशीत वाढलेली मंडळी आता बसली आहेत. याचा अर्थ 370 कलम, 356 किंवा राम जन्मभूमी हे सगळे प्रश्न आता सुटणार आहेत का? या देशाचा झेंडा बदलला जाणार आहे का? आणि पुढच्या डिजिटायझेशनमध्ये आम्हाला फक्त राम आणि राम दिसणार आहे, बाकी काही दिसणार नाही. या सगळ्या आरोपात तथ्य आपल्याला काय वाटते? आपण काय उत्तर द्याल? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना जेव्हा स्थापन झाली तेव्हा तिच्या नावामध्ये राष्ट्रीय असा शब्द आलेला आहे. त्यावेळेला मतदान होऊन त्यावेळच्या सभासदांच्यामधून 3 नावापैकी हिंदू स्वयंसेवक संघ, जरीपटका मंडळ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यातला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे नाव घेऊन संघाची सुरुवात झाली. त्याच्यानंतर जे ताबडतोब पहिलं शिबिर झालं, त्या शिबिरामध्ये विविध जाती गटाची माणसं सम्मिलित झाली होती. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये 7,000 जातींची माणसं सहभागी झालेली आहेत, कार्यकर्ते झालेले आहेत. आजच्याच घटनेबद्दल बोलायचं तर आम्हाला हर्षवायू वगैरे झालेला नाही, परंतु रत्नाकर महाजन यांना जो दुःखवायू झाला त्याबद्दल मला त्यांची अतिशय कीव येते. आजपर्यंत अंकगणिताच्या साह्यानंच यांची राज्य आली हे त्यांनी सिद्ध केलं, हे वाईट झालं. जर राष्ट्रपती अंकगणिताच्या साह्याने, लोकसभा अंकगणिताच्या साह्याने, प्रधानमंत्री अंकगणिताच्या साह्याने आले असतील तर गेली 50-60 वर्ष ते कोणत्या पद्धतीनं राज्यावर आले? तर याच पद्धतीनं आले. अशा पद्धतीची त्यांची टिप्पणी अनाठायी आहे, असंदर्भी आहे असं मला वाटतं. त्यांच्या दुःखवायूमध्ये मी सहभागी होऊ शकत नाही. तिसरी गोष्ट अशी की हा संघाचा सुवर्णकाळ नाही. सुवर्णकाळ तर तेव्हाच होईल की आज जेव्हा राष्ट्रपती एक उपेक्षित वंचित समाजाचा होतो आहे, अशा प्रकारच्या संधी अन्न, वस्त्र, निवारा, स्वास्थ्य आणि संस्काराच्या या समाज घटकातल्या भारतातल्या या हिंदू राष्ट्रातल्या अतिसामान्य माणसांपर्यंत पोचतील. त्यावेळेला सुवर्णकाळ संघाचा येईल. तोपर्यंत आम्हाला सुवर्णकाळ नाही. पुढचा तुमचा एक शेवटचा भाग करतो आणि मग मी पुढे सरकतो. रत्नाकर महाजन आरोप करत असतात, त्यांना तो करायचा अधिकार आहे. त्यांना काही काळ याच भूमिकेत राहावं लागेल. घटनेबद्दल ते बोलले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक नव्हे 5-5 पुरावे घेऊन मी इथं बसलेलो आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या कल्पनेमध्ये काय होतं याच्या संबंधामध्ये कितीही जरी बोललं तरी थोडं कमीच आहे. 1927च्या दरम्यान आणि त्यानंतरच्या काळात अनेक वेळेला त्यांनी जी वारंवार चळवळ चालवली त्याच्यामध्ये हिंदू संघटन असा वारंवार शब्द आलेला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदू संघटन करतो. आमची चळवळ केवळ पतितोद्धाराची नसून लोकसंग्रहाची आहे. तीच शक्ती त्यांना आपल्या शैक्षणिक व आर्थिक उन्नतीला लावता येईल
माणुसकी प्राप्त होण्यासाठी धर्मांतर करावे काय? त्यांनी आपली शक्ती माणुसकी मिळवण्यासाठी खर्च करण्याचा निश्चय केला आहे. त्यांचं शेवटचं वाक्य ऐका. कार्य आरंभिले ते स्वतःच्या उद्धारापुरते नसून हिंदू धर्माच्या उद्धाराकरता आहे. हेच खरे राष्ट्रकार्य आहे. असे कित्येक पुरावे मी वाचून दाखवू शकेन. घटनेमध्ये त्यांनी घटनेनंतर हिंदू कोड बिल लिहिलं आणि त्याच्या संबंधात माझ्या हातामध्ये आत्ता प्रबुद्ध भारत प्रकाशन आहे. भारत वाघमारेंनी लिहिलेलं आहे, नागपूरहून प्रकाशित केलेलं आहे हिंदू कोड बिल. त्याच्यामध्ये बौद्धांचाही समावेश आहे, कोणालाही टाळलेलं नाही. ते आपल्या दी व्हॉइस ऑफ एशिया बाय जेम्स एम मिचनेर आपल्या मित्राला लिहितात आणि ते जे पत्र आहे ते ह्याच्यात उद्धृत केलेलं आहे. त्यावरून आणि आणखीन एक घटना सांगून मग मी थांबणार आहे, कृपया मला पूर्ण करू द्या. आपल्या मित्राला ते लिहितात, हिंदू कोड बिल विल बी 100 times मोर बेनिफिशियल टू इंडिया दॅन कॉन्स्टिट्यूशन. द व्हॉइस ऑफ एशिया बाय जेम्स ए मिचनेर, पान 42 याच्यावर लिहिलेलं आहे. आपल्या ते मित्राला लिहितात. याचं कारण असं आहे की एके ठिकाणी फाळणी ज्यावेळेला सुरुवात झाली त्यावेळेला फाळणीच्या वेळेला मुसलमानांनी पाकिस्तानात जावं अशी त्यांची सूचना केली होती, असं वारंवार सगळं मांडलं जातं. अर्थ अतिशय स्पष्ट आहे. मुसलमानांनी पाकिस्तानात जायचं, भारतात उरले कोण? हिंदू कोड बिल लिहायचं. शरीयतमध्ये दुरुस्त का नाही केल्या? बायबलमध्ये दुरुस्त्या का नाही सुचवल्या? त्यांच्या कायद्यात कुठल्याही सूचना बाबासाहेबांनी केल्या नाहीत दुरुस्त्या. महात्मा फुल्यांनी सुद्धा आपला शिवाजीचा पोवाडा जेव्हा लिहिला, त्या शिवाजीच्या पोवाड्यामध्ये ते लिहितात वारंवार, हिंदू सतोडी गोमांसी गोडी डुकरे सोडी बामना बोडी. एवढंच नव्हे, सगळं वाचून दाखवत नाही. मंदिरं, शेती, मुलं, महिला, जाळपोळ, लुटालूट आणि खून असं 7 प्रकरणात्मक जेव्हा हल्ले झाले त्यावेळेला जिजाबाईंच्या तोंडी हे घातलंय. आणि शेवटी शिवाजी महाराजांच्या बद्दल ते म्हणतात स्वतः की त्यांनी राग आला मग यवनांचा, केला विचार लढण्याचा, रोविला झेंडा हिंदूंचा. राजर्षी शाहूंच्या बद्दल काय बोलू? शिवाजी वेद विद्यालय काढलंय. सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ सगळ्या तलाठ्यांना कंपल्सरी केलाय. फुले, शाहू, आंबेडकर यांच्या सगळ्या विचारामध्ये कितला हिंदू समाज सुधारावा तो पिछाडीला आहे. यांनी देशभक्ती केली पाहिजे असं वाटतं. म्हणून राष्ट्रीय संसद संघाची स्थापना झाली. रमेश पांडव रत्नाकरजी काळजी करू नका. तुम्हाला जो दुःखवायू झालाय त्याच्यातून मी तुम्हाला बाहेर काढतो आहे. आणि म्हणून राम मंदिर होईल ते सगळ्यांच्या विचारानं होईल, सगळ्यांशी चर्चा करून होईल. तुम्ही बाहेर पडा हर्षवायू, तुम्ही बाहेर पडा. हर्षवायू झालेला नाही. तुम्ही बाहेर पडा आधी. संघ संविधान माधून चालू आहे. उद्धटपणाच्या वायूतून तुम्ही बाहेर पडा. संविधानाप्रमाणे चालतं. हा देश संविधानाप्रमाणे चालतो. 2017 आहे. 2017 चालू आहे. कधीतरी पुढे या आणि संविधानाचा विचार करा. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. मी जातोय अजित अभ्यंकर यांच्याकडे. मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो आणि जातो अजित अभ्यंकर यांच्याकडे. अजित अभ्यंकर, आपल्या देशामध्ये डावे आणि उजवे हा वाद काही नवीन नाही, परंतु हे आता डाव्या विचारसरणीचं, डाव्यांचं अपयश मानायचं का की या 4 महत्त्वाच्या पदांवर एकाच विचारसरणीची माणसं आलेली आहेत की जो काँग्रेसला शुभलक्षण वाटत नाही, तो घटनेला धोका वाटतो, किंबहुना एकधर्मीय अशा प्रकारचा अंमल देशावर येईल अशी भीती वाटते. मध्यम मार्गी डावे सपशेल हरले आणि उजव्या विचारसरणीवाल्यांचा आता एकछत्री अंमल सुरू झाला. काय सांगाल? मी त्याच्याबद्दल बोलतोच, फक्त एका वाक्यामध्ये सांगतो. आत्ता त्यांनी जी उद्धृत वाचून दाखवली ती म्हणजे संदर्भ शून्य आणि संदर्भहीन पद्धतीनं या महापुरुषांनी जे विचार मांडले त्याची इतकी विकृत मोडतोड त्यांनी आत्ता केलेली आहे. त्याला प्रतिवाद करायचा असेल तर त्याला स्वतंत्र वेळ लागेल, परंतु त्यांनी काहीतरी लिहायचं चुकीचं आणि ते खोडत बसण्यात आपल्या कार्यक्रमाचा वेळ घ्यायचा. म्हणजे त्यांनी संदर्भहीन जे काय ते बोलले त्याला उत्तरं आहेत. मी एवढंच सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935 साली घोषणा केली की ज्या हिंदू संघटनांबद्दल ते बोलतायत ना की मी हिंदू म्हणून जन्माला आलो पण हिंदू म्हणून मरणार नाही, अशी त्यांनी घोषणा केली आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांची वाटचाल केली. आता बाबासाहेब आंबेडकर चर्चेचा विषय नसून आपला चर्चेचा विषय भविष्यामध्ये धोरणात्मक दिशा काय राहील हा आहे. मी शक्यतो विषयाला धरूनच बोलेन, इतरांच्या प्रमाणे म्हणजे त्यांच्याप्रमाणे विषयाला सोडून बोलणार नाही. आता एवढं सांगितल्यानंतर एक अत्यंत सरळ अशी गोष्ट आहे की घटना ही काही एखादी निर्जीव वस्तू नाही आहे. घटना ही जनतेच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये जे शेतकरी, कामगार, दलित
जे जे काय आपल्या समाज सुधारणेच्या किंवा विविध प्रकारच्या चळवळीतून उतरलेले होते त्यांच्या आकांक्षांचं जिवंत प्रतिबिंब म्हणजे भारतीय घटना आहे. आणि म्हणून भारतीय घटना धर्मनिरपेक्ष आहे. भारतीय घटना धर्मनिरपेक्ष आहे याचं कारण त्याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेच्या लढ्याचं आणि आकांक्षांचं प्रतिबिंब आहे आणि की ज्याचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती घटना संपूर्ण ड्राफ्ट करत असताना केलेलं होतं. त्या घटना एक जिवंत दस्तऐवज आहे आणि तो जिवंत दस्तऐवज हा लोकांनी आपल्या हृदयामध्ये ठेवलेला आहे. कमी जास्त प्रमाणात त्याच्यामध्ये त्याची समज किंवा आकलन असू शकेल, परंतु एखादी संघटना एखादा झेंडा लावते आणि एक अत्यंत विकृत पद्धतीने इतिहासाचे खोटे दाखले देऊन लोकांचे दिशाभूल करते, त्यावरती या देशातला सर्वसामान्य माणूस एका मर्यादेपेक्षा जास्त काळ फसणार नाही. यू कॅनॉट फूल ऑल द पीपल ऑल द टाईम, हे लक्षात ठेवण्याची खूप गरज आहे. आणि म्हणून आत्ता जरी एका विशिष्ट विचाराची माणसं आलेली असली तरी एक लक्षात ठेवा, त्यांना भारतीय संविधानाचं काम म्हणजे भारतीय संविधानाचंच नाव घ्यावं लागते. याच्यामध्ये हिपॉक्रेसी निश्चित आहे, दांभिकता आहे याच्यामध्ये की डेव्हिल कोटिंग द बायबल किंवा कोणी कोणाचे उद्धृत द्यावीत, परंतु तरीसुद्धा याच्यात एक प्रकारचा विजय आहे. एक कोटेशन आहे इंग्लिशमधलं की जेव्हा अशा प्रकारची दांभिकता असते तेव्हा इट इज सपोज टू बी ए होमेज पेड बाय व्हाईस टू व्हर्च्यू. म्हणजे दुर्गुणाला सद्गुणाबद्दल बोलावं लागतं, सद्गुणाचा आधार घेऊन बोलावं लागतं. हेच विजय आहे. त्यांना संविधानाचा आधार, त्या संविधानातलं कुठलंच मूल्य जे मानत नाहीत त्यांना संविधानाचा आधार घेऊन बोलावं लागतं. हेच भारतीय संविधानाची मोठी ताकद आहे, कारण ती जिवंत शक्ती आहे. आणि म्हणूनच मी असं म्हणेन की जनतेच्या मनामध्ये धार्मिक द्वेष नाही, जनतेच्या मनामध्ये धर्मनिरपेक्षतेची भावना आहे. त्याला मोडतोड करण्याचा किंवा त्याची मोडतोड करण्याचा जर कोणी प्रयत्न केला अत्यंत उच्च पदावर बसून सुद्धा, त्याला भारतातली जनता, सर्वसामान्य कामगार, शेतकरी, दलित, आदिवासी आणि सर्वसामान्य महिला की ज्यांना या घटनेमधून खूप मोठ्या प्रमाणात समतेचे अधिकार प्राप्त झाले की जे आधी नव्हते, ते या घटनेची अशी मोडतोड सहन करणार नाहीत. कोणी किती प्रयत्न केला तरी हा मला विश्वास आहे, 100% विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे पक्षीय बलाबलामध्ये काही जरी झालं तरी तळची जी शक्ती आणि तळची जी ताकद आहे याच्यावर आमचा पूर्ण विश्वास असल्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारचं घाबरण्याचं कारण नाही, या देशाला घाबरण्याचं कारण नाही. या देशाचं रक्षण करायला देशातली जनता समर्थ आहे. आपल्याकडे मधू चव्हाण आहेत. मधू चव्हाण, 3 गोष्टी संघासाठी अत्यंत महत्त्वाच्या होत्या असं वारंवार बोललं जातं. ते म्हणजे एक राम मंदिराची उभारणी आहे, समान नागरी कायदा आहे आणि 370 कलम हे हटवणे आहे. तुम्हाला घटना तोडून मोडून टाकायची आहे, तुम्हाला या देशाचा झेंडा बदलून टाकायचा आहे आणि एकधर्मीय अंमल तुम्हाला आणायचा आहे, असे नव्यानं आरोप किंवा जुने आरोप परंतु या कार्यक्रमात हे केले गेलेले आहेत. या सगळ्याचं उत्तर आपण काय द्याल? केवळ अंकगणित आमच्या बाजूनी आहे असं उत्तर तात्कालिक असेल, परंतु या देशाचं संविधान हे सर्वतोपरी आहे हे लक्षात घेता उत्तर द्या. मधू चव्हाण. मला असं वाटतं की अभ्यंकर यांच्या काही गोष्टीत मला त्या ठिकाणी विचार वाटला, त्यांच्या गोष्टी बोलण्यामध्ये थैथयात वाटला नाही किंवा निराशा वाटली नाही. कम्युनिस्ट निराश कधी होत नाहीत, परंतु कम्युनिस्ट आणि अभ्यंकरांसारख्या माणसांनी चुकीच्या दिशेने बोलावं याचं मला वाईट वाटतं. माननीय रत्नाकरजी तर निराशाच झालेले आहेत. त्यांच्या शब्दामधून द्वेष त्या ठिकाणी आणि एक प्रकारची वेदना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव असलेली माणसं निवडून आल्यात म्हणून झालेलं आहे. खरं म्हणजे त्यांच्याकडून ते अपेक्षा नाही. एकेकाळी नाशिकमध्ये तेही संघाच्या विचाराने प्रभावित झालेल्या विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष होते. खरं म्हणजे त्यांच्यासारख्या माणसांनी दिशा द्यायला पाहिजे होती. काय भयसूचक घटना झाल्या या देशामध्ये. मुळामध्ये कधीच नव्हतो अध्यक्ष, कधीच नव्हतो. यांनी बरोबर सांगितलं, बोलू नका, अध्यक्ष कधीच नव्हतो. अहो ऐका जरा, ठीक आहे, तुम्ही एबीव्हीपीचं काम करत होता, जरा निराश होऊ नका. मी तुमचं शांतपणे ऐकलंय रत्नाकरजी, प्लीज माझं ऐका, प्लीज प्लीज. माझं चुकलं असेल तर नंतर सांगा. मूळ मुद्दा असा आहे की 70 वर्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या विचारधारेच्या आम्हाला आपण हे गांधींचे त्या ठिकाणी खुनी आहेत, हे दलितांच्या विरोधी आहेत, हे हिंदुत्ववादी आहेत, हे मुस्लिम विरोधी आहेत, हे पुराण मतवादी आहेत, अशा अनेक आरोप केलेत. 2 वेळेला बंदी आणलीत तुम्ही, परंतु त्या सगळ्या आरोपातून बाहेर पडून आज राष्ट्रव्यापी अशा तऱ्हेची आमची एक शक्ती निर्माण झालेली आहे, ज्या विचाराच्या आधारावर
आम्ही काम करतो आदर्श म्हणून एकात्म मानववाद, त्याच्यामुळे मध्ये कुठे एकात्म हिंदूवाद असं पंडित दीनदयाळ यांनी सांगितलेलं नाही. जो जो दरिद्री नारायण आहे, जो जो गरीब आहे, जो जो वंचित आहे, त्या सगळ्यांना या देशामध्ये, आणि आम्ही काय म्हटलं, आमचा संघ आपल्या प्रार्थनेत काय म्हणतो, परम वैभवांत तुम्ही त्वत् स्वराष्ट्रम. या राष्ट्राच्या वैभवासाठी, राष्ट्राचं वैभव म्हणजे काय, जे कम्युनिस्ट थोड्या प्रमाणात जाणतात, काँग्रेसवाले जाणणारच नाहीत, कारण एका घराची सत्ता हातात असावी असंच त्यांना वाटतंय. राष्ट्राचं वैभव म्हणजे या देशातली गरिबी जावी. सिग्नल जवळ कोणी हातात सूप घेऊन त्या सुपामध्ये मूल घेऊन भीक मागू नये. या देशामध्ये माणूस म्हणून जगण्यासाठी ज्या आवश्यक सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक गरजा आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी मिळाव्यात. ही त्या ठिकाणी राष्ट्राला वैभवप्रद म्हणजे काय करावं, इथली शेती त्या ठिकाणी विकसित व्हावी, इथला शेतकरी समृद्ध व्हावा, इथली जमीन समृद्ध व्हावी, इथलं शिक्षण समृद्ध व्हावं, इथली जातपात नष्ट व्हावी, इथल्या सगळ्यांना समान न्याय मिळावा. अशा तऱ्हेचं तुझं राष्ट्र व देशाची घटना ही कधी बदलली जाणार नाही. केशवानंद भारती खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की घटनेचा मूलभूत चौकट तुम्ही कधीच बदलू शकत नाही. म्हणजे समानता असेल, स्वातंत्र्य असेल, व्यक्ती स्वातंत्र्य असेल, आचरण स्वातंत्र्य असेल, धर्म स्वातंत्र्य असेल, पूजा स्वातंत्र्य असेल, किंवा कोणाला देवाई नसेल. जर आचरण स्वातंत्र्य असेल, मधु चव्हाण, जर आचरण स्वातंत्र्य असेल तर गोमांस बाळगलं या संशया प्रकरणी किती लोकांना आज जमावानी ठेचून बदललंय हे आपण पाहिलंय. त्याचा कधी निषेध करताना आपण पुढे आलेले दिसला नाही आहेत. आपण घटनेच्या चौकटीविषयी बोलता, मग याविषयी का नाही बोलत? उदयजी, भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी लोकसभेमध्ये काल नक्वीजींनी सुद्धा, माननीय प्रधानमंत्र्यांनी सुद्धा सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पदाचा निषेध आहे. हे गोरक्षक नाही आहेत, हे उलट भारतीय जनता पार्टीवर त्यांचं मुळीच प्रेम नाहीये. हे आमचे कार्यकर्ते नाहीत, आणि असतील तर त्यांना त्वरित बाहेर हाकलून लावलं पाहिजे. त्या ठिकाणी हे निषेधार्हच आहे, त्या ठिकाणी केव्हाही निषेधार्ह आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी तुम्हाला या देशाचा ध्वज, मधु चव्हाण, तुम्हाला या देशाचा ध्वज बदलायचा आहे, तुम्हाला एक धर्मीय अंमल आणायचा आहे, तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही धर्माची अथवा तुमच्या विरोधातली एकही विचारधारा टिकू द्यायची नाहीये. उदारमतवाद नावाची गोष्ट असणारी व्यक्ती देखील आपल्या पक्षामध्ये फार उच्च स्थानावर जाऊ शकली नाही, हे देखील तितकंच सत्य, असा आरोप आपल्यावर केला जातोय. तो आरोप अतिशय चुकीचा, बिनबुडाचा, द्वेषापोटी चुकीचा केला गेलेला आहे. या देशामध्ये आम्हाला कुठलाही राष्ट्रध्वज, हा राष्ट्रध्वज त्या ठिकाणी तिरंगा राष्ट्रध्वज आहे. ज्या वेळेला लोकसभेमध्ये त्यांनी प्रवेश केला पहिल्यांदा, तिथे माथा टेकून म्हणाले की घटना हीच माझा देव आहे, धर्म आहे माझा, माझी गीता भारतातली घटना हाच माझा धर्म आहे, असं जेव्हा एखादा आणि गेल्या 3 वर्षात घटनेची कुठली पायमल्ली करून राज्य चालवलंय. माननीय रत्नाकरजी, एका रात्रीमध्ये 26 जूनला राष्ट्रपतींची सही नंतर आणली गेली. ऍट द स्ट्रोक ऑफ द पेन आणीबाणी आणून सगळा देश तुरुंग बनवला. त्यावेळेला अभ्यंकरजी, तुम्ही आम्ही सगळे जेलमध्ये होतो. त्यावेळेला तुम्हाला राजा सुद्धा, तुम्हाला धर्म आठवत नाही, आम्ही कुठली घटना बदलली नाही. आणि घटना ही लवचिक सुद्धा आहे, आणि त्या ठिकाणी ज्याला म्हणतो इलॅस्टिक आणि अशा प्रकारचे सुद्धा आहे. परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना कधी बदलू नये हे सांगितलंय, पण त्याचबरोबर कालानुरूप त्या ठिकाणी डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ द स्टेट पॉलिसी कशासाठी घातल्यात की कालानुरूप जे जे कायदे करणं देशाच्या हिताचे, समाजाच्या हिताचे, महिलांच्या हिताचे, दीनदलितांच्या हिताचे करता येतील, त्यावेळेला घटना, त्यावेळेला चौकट तशीच ठेवून बदलायला काही हरकत नाही. किती वेळा आपण घटना बदलली हो रत्नाकर साहेब. ज्या वेळेला त्या ठिकाणी आणीबाणी आपण आणलीत, त्यावेळेला श्रीमती इंदिरा गांधींनी लोकसभेमधून त्या ठिकाणी पराभूत झाल्यानंतर त्यांना ललित नारायण, त्या ठिकाणी अलाहाबाद हायकोर्टाने त्यांना त्या ठिकाणी भ्रष्ट म्हणून त्यांची निवडणूक रद्दबातल ठरवल्यानंतर काय झालंय, देशाने काय पाहिलंय. त्यामुळे शौच विवेक खाके बिल्ली हात चले. तुम्ही दोघांनी एकदा निवडून आलेल्या राष्ट्रपतींचं अभिनंदन केलं असतात तर मला आनंद झाला असता. आम्ही ज्या ज्या वेळेला तुम्ही आपले राष्ट्रपती निवडून आले, ज्या वेळेला आम्ही विरोधी उभे केले, त्यावेळेला सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काँग्रेसच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांचं त्या ठिकाणी कौतुक केलं. यापूर्वी ज्या वेळेला कोविंद यांची नामनिर्देश झाला, त्यावेळेला सगळ्या टीव्हीवर काय अकलेचे तारे, त्यांची योग्यता काढली गेली राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची. आम्ही काढली नाही झैल सिंगची,
आम्ही काढली नाही त्या ठिकाणी दुसऱ्या कुठल्याही उमेदवाराची. श्रीमती इंदिरा गांधींनी रेड्डींचा फॉर्म भरला, नॉमिनेशन केलं आणि व्हीव्ही बंडखोर करून निवडून आणलं. लोकशाहीमधल्या बेशिस्तीचं सुरुवात श्रीमती इंदिरा गांधींनी केली. त्यावेळेला तुम्ही काय बोलला नाहीत, त्यावेळेला काय बोलला नाहीत. आता म्हणतात या देशाला वाईट दिवस आलेत. ज्या लोकशाहीच्या माध्यमातून तुमचे राष्ट्रपती निवडून आले, त्याच लोकशाहीच्या माध्यमातून आम्हाला निवडून दिल्यात. अहो 100-125 विरोधी पक्षाच्या खासदारांनी क्रॉस वोटिंग केलंय. त्याचा विचार करा. आम्ही का वाढलो याच्यापेक्षा तुम्ही का वाढलात, हिंदुत्ववादाची लाट नेमकी का आली आणि त्याचा हिंदुत्ववादाची लाट नेमकी का आली, त्याची भीती का वाटते, त्यातनं खरोखरच या देशाच्या घटनेला, सार्वभौमत्वाला आणि सर्व धर्म समभावाला धोका आहे का? एका ब्रेक नंतर चर्चा करूया. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय संगम शरणम गच्छामी. संगम शरणम गच्छामी ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण पाहताय संगम शरणम गच्छामी. आपल्यासोबत मधू चव्हाण, रमेश पांडव, रत्नाकर महाजन आणि अजित अभ्यंकर आहेत. ब्रेकवर जाण्यापूर्वी ज्या मुद्द्यावर आपण चर्चा थांबवली होती तिथूनच आपण सुरुवात करूया. रत्नाकर महाजन, लोकशाहीच्या अंकगणिताच्या आधारावर आत्तापर्यंत जेवढे काँग्रेसचे उमेदवार निवडून येत होते तसेच आत्ता देखील भारतीय जनता पक्षाच्या प्रणित NDAचे उमेदवार निवडून येत आहेत. काँग्रेसचा विरोध हा जर इतका तीव्र असेल तर त्यांनी यापेक्षा जास्त चांगलं अंकगणित जमवून दाखवावं, अन्यथा या विरोधाला अर्थ उरणार नाही, अशी एक मांडणी आत्ता मधू चव्हाण यांनी आपल्या समोर केली. मुद्दा तो नाही आहे, मुद्दा त्याच्या पलीकडचा आहे. हिंदुत्ववादाची अशी एवढी लाट का आली? आज कलावंत, विचारवंत अनेक मंडळी स्वतःला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक म्हणण्यात धन्यता मानत आहेत. आज याच्यामध्ये विचारसरणीचं मान्यत्व किती आणि त्याहीपेक्षा सुद्धा सत्तेच्या जवळ जायची हाव किती, हा मुद्दा जरी आपण बाजूला ठेवला तरी हे वातावरण निर्माण व्हायला कुठेतरी काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व कमकुवत झालं आणि धर्म ही बाब आपण दुर्लक्षित केली, त्याच्यामुळे हे घडलं, अशी एक मांडणी आता केली जाते आहे. त्याला उत्तर आपण काय द्याल, रत्नाकर महाजन? मुळामध्ये धर्मनिरपेक्षता ही विचारसरणी धर्मविरोधी नाही, सर्वधर्मी समानत्व मानणारी ही विचारसरणी आहे. दुसरं, माणसाच्या आयुष्यातील ऐहिक प्रश्न सोडवत असताना त्या विचारामध्ये त्या माणसाची जात, धर्म वा पंथ आड येता कामा नये. शासन संस्थेनं माणसांमध्ये धर्म किंवा जात किंवा प्रांत यावरून भेदाभेद करता कामा नयेत, तर सर्वांना विकासाची समान संधी मिळेल या रीतीनं कारभार करावा. हा धर्मनिरपेक्षता या विचाराचा ढोबळ अर्थ आहे. या धर्मनिरपेक्षतेला अनेक शब्द रूढ करण्यात आले. त्यातला एक शब्द मुद्दाम रूढ करण्यात आला, तो म्हणजे निधर्मी. निधर्मीवाद असा शब्द व्हेस्टेड इंटरेस्टकडून यासाठी रूढ करण्यात आला. त्याच्यामध्ये त्यांचे हितसंबंध होते, कारण त्यांना असं म्हणायचं होतं की हे बघा, हे सगळे धर्मबुडवे आहेत, हे सगळे धर्माचे विरोधक आहेत आणि आम्हीच फक्त धर्मरक्षक आहोत आणि देवाचे भक्त आहोत, त्यामुळे यांच्यावर विश्वास ठेवू नका. म्हणून निधर्मीवाद हा प्रतिशब्द रूढ करण्यात आला. त्याच्यातून काही गैरसमज समाजामध्ये रूढ झाले. संस्कृतमध्ये एक वचन आहे, न बुद्धिभेदम जनयेद अज्ञानाम. आता ह्यातला अज्ञ शब्द आपण काढून टाकू, कारण सगळेच लोक अडाणी असतात असं मानण्याचं काही कारण नाही. पण ज्यांना इतरांच्या मानानं कमी माहिती असते अशा लोकांमध्ये अशा प्रकारचा प्रचार केल्यामुळं त्यांचा बुद्धिभेद होऊ शकतो. एवढ्यापुरतं आपण या वचनाचा अर्थ जर घेतला तर आपल्या असं लक्षात येईल की ज्यांना मानवी जीवनाचा मुख्य आधार धर्म हाच असतो आणि बाकी सर्व विचार त्याभोवती गुंफले गेले पाहिजेत असा सिद्धांत प्रस्थापित आणि प्रसृत करायचा असतो, अशा लोकांनी धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेविषयी आजपर्यंत असा गैरप्रचार केलेला आहे. अशा परिस्थितीत धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्रवाद मानणारे जे पक्ष आहेत त्या पक्षांनी अधिक आक्रमकपणे, अधिक नेमकेपणानं आणि व्यवहारात आपल्या सिद्धांताची पातळी लोकांच्यापर्यंत पोचवण्याचा कारभार करायला पाहिजे. तसा तो झाला नसेल
तर ते त्या पक्षांचं अपयश आहे हे मानण्यात अजिबात कमीपणा नाही. त्यामुळं आज जी अवस्था आलेली आहे त्या अवस्थेतून शिकायचं असेल तर ते एवढंच, काय आम्ही भयग्रस्त वगैरे झालो नाही, आम्हाला दुःख झालं नाही, आम्हाला निराशा झाली नाही. उलट ज्यांचे 2च लोक होते लोकसभेमध्ये ते त्या काळी किती निराशाग्रस्त होते या इतिहासाचे पण आम्ही साक्षीदार आहोत. पण मी त्या चर्चेत आता जात नाही, कारण आपला तो चर्चेचा विषय नाही आणि चर्चेचं रूप इतक्या खालच्या पातळीवर मला न्यायचं नाही. त्यामुळं आता जे चित्र निर्माण झालेलं आहे त्यामुळं लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या बाबतीत रोजच्या ऐहिक आणि व्यावहारिक पातळीवर जे काही प्रश्न निर्माण होतील ते प्रश्न सोडवण्यासाठी या सगळ्या लोकांनी एकत्र येऊन लोकांच्या खांद्याला खांदा लावून लढलं पाहिजे आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांना भाग पाडलं पाहिजे. या व्यावहारिक पातळीवर आपली विचाराची मूळ चौकट न सोडता आलं पाहिजे. हा खरा सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांसमोरचा पुढचा इतिहास आहे. रत्नाकर महाजन एकीकडे सर्व धर्मनिरपेक्ष असे शब्द वापरतात, परंतु आपल्याच पक्षाच्या एका मोठ्या नेत्यांनी मुंबईमध्ये संतांना एकत्र करून एक संमेलन भरवलं होतं. त्याच्या विरुद्ध आपल्याच पक्षातल्या मुस्लिम धर्मीय नेत्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती. कुठेतरी धर्माचं अस्तित्व राजकारणामध्ये, धर्माचं अस्तित्व कारभारामध्ये मान्य केल्याची किंवा त्यावरून आपल्या पक्षामध्ये संभ्रम असल्याचंच हे लक्षण आहे असं म्हणायचं का? अहो, संभ्रम समजा समाजातच आहे आणि सर्व पक्षांचे कार्यकर्ते नेते हे त्या समाजामधूनच येतात. आणि आपण ज्या प्रकाराचा उल्लेख केला त्याचा निषेध सर्वप्रथम मी केलेला आहे आणि मी असं म्हटलेलं आहे की ही काँग्रेसची रीत नव्हे. त्यामुळं त्याच्यात काही फार विरोधाभास आहे असं मानण्याची गरज नाही. मतभेद काँग्रेस पक्षात पूर्वीपासूनच होते. मतभेदांसह एकत्र राहून देशहिताचा समाजहिताचा गाडा पुढं हाकण्याचं कौशल्य काँग्रेस पक्षाने एवढ्या वर्षांच्या अनुभवानं प्राप्त केलेलं आहे. एवढं तरी मान्य करायला पाहिजे आता एवढ्या वर्षांच्या इतिहासानंतर. रमेश पांडव, अखंड हिंदू राष्ट्र ही आपल्या अतिशय आपल्या विचारधारेच्या अत्यंत जवळची अशी भूमिका आहे. त्याचबरोबर राम मंदिर किंवा आर्टिकल 375 समान नागरी कायदा हे देखील आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. या सरकारवर दबाव आणून या सर्व गोष्टी नजीकच्या भविष्य काळात घडवून आणणार का? आपला थेट अजेंडा काय आहे सांगा रमेश पांडव. कोणत्याही पद्धतीनं दबाव आणण्याचं कारण नाही. याचं कारण असं की लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये जे सगळे लोक बसलेले आहेत त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. तिरंगा झेंड्यावर विश्वास आहे. राज्य घटनेवर विश्वास आहे. काँग्रेसने मात्र पार्शालिटी केली हिंदूंच्या विरोधात, म्हणून आज त्यांच्या विरोधात लोक गेले हे सत्य आहे. उदाहरणार्थ सत्यमेव जयते हे त्यांनी आणलं. योगक्षेमम वहाम्ययम हे त्यांनी आणलं. तिथे एखादं कुराणातलं वाक्य लोकसभेत त्यांनी लिहिलं नाही. सगळीकडे वापर केला तो हिंदू समाजाचा, हिंदू धर्माचा, हिंदू तत्त्वज्ञानाचा. आणि त्याच्यामुळे काँग्रेस स्वतःच्या तत्त्वज्ञानापासून ढळली हे सुरुवातीलाच त्यांनी कबूल केलं. हे फार बरं झालं. आता मी त्यांच्याच उंचीवरून बोलतो आहे, खालून वगैरे बोलत नाही. आणि म्हणून घटना ही आम्हाला प्राणप्रिय आहे. घटनेचं पालन अखेरपर्यंत आम्ही करत राहू. त्या चौकटीत राहून राम मंदिरही बनेल, त्या चौकटीतच राहून 370 कलमही जाईल, त्या चौकटीतच राहून सर्व धर्मांना समान आम्ही लेखू. आणि मला मात्र हे ठासून या ठिकाणी सांगायचं आहे की जोपर्यंत हा देश हिंदू बहुल राहील तोपर्यंत लोकशाही, समाजवाद, सर्व धर्म समभाव, धर्मनिरपेक्षता, निधर्मीवाद जे काय चालत त्याचे चालेल. कम्युनिस्टांच्या संबंधामध्ये आणि सोशलिस्टांच्या संबंधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात हे 25 नोव्हेंबर 1949 कृपया ऐकून घ्यावं. म्हणजे मग त्यांची निष्ठा आणि बाबासाहेबांची निष्ठाच्यात किती अंतर आहे हे सांगता येईल. घटनेचा धिक्कार करून, विशेष करून कम्युनिस्ट आणि सोशलिस्ट पार्ट्यांकडून करण्यात येतो. घटनेचा धिक्कार ते का करीत असावेत? ही घटना खरोखरच वाईट आहे म्हणून ते धिक्कार करतात काय? मुळीच नाही. हुकुमशाही तत्वावर आधारलेली घटना कम्युनिस्ट पार्टीस हवी आहे.
ही घटना पार्लमेंटरी लोकशाहीच्या तत्वावर आधारलेली आहे, म्हणून तिचा ते निषेध करतात. सोशलिस्टांना 2 गोष्टी हव्या आहेत. पहिली गोष्ट ही की ते सत्तेमध्ये येऊ शकले तर भरपाईशिवाय त्यांना राष्ट्रीयकरण करण्याचे स्वातंत्र्य हवे आहे, आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना अनिर्बंध असे व्यक्ती स्वातंत्र्याचे हक्क हवे आहेत. म्हणजे ते राज्यसत्ता काबीज करू शकले नाहीत तर संघराज्य देखील उलथून पाडण्याचे लायसन्स त्यांना पाहिजे आहे. हे बाबासाहेबांचे कम्युनिस्ट आणि सोशलिस्टांच्या बद्दलचे विचार आहेत. आपण रमेश पांडव आपण अजित अभ्यंकर यांच्याकडनं कम्युनिस्ट तर पार एका कोपऱ्यात गेले. मी मगाशीच प्रेक्षक आपल्याला सांगितलं की संपूर्ण चर्चा ही एका कार्यक्रमात होऊ शकत नाही. आज या नियुक्तीनंतर, आज या निवडीनंतर अशा अनेक चर्चासत्रांचं आयोजन करावं लागेल. परंतु आत्ता जो उतारा वाचून दाखवला त्यावर कम्युनिस्ट पक्षाचे नेते डॉक्टर अजित अभ्यंकरजी बोला. मलाही बोलायचं यावर. हे बघा, असं आहे की त्यांनी जो उतारा वाचून दाखवला तो उतारा कुठला आहे काय याचा संदर्भ बघितल्याशिवाय, ऐका जरा, आता 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 मला पूर्ण करू द्या. तेव्हा कुठल्या संदर्भामध्ये कुठल्या विधानावरती त्यांची ती प्रतिक्रिया आहे, मुळात ती प्रतिक्रिया हे सर्व बघितल्याशिवाय मी याचं एक्सटेम्पोर त्यांनी त्यांच्या हातातला कुठला तरी कागद वाचून दाखवला म्हणून मी त्याला उत्तर देईन, हे अशा प्रकारे चर्चा होऊ शकत नाही. त्याचा काहीतरी तुम्ही अजेंडा ठरवा, त्याची आपण चर्चा करू. संघाची घटनेबद्दलची काय भूमिका होती आणि हिंदू कोड बिलाबद्दल काय भूमिका होती, आणि हिंदू कोड बिल त्याच्याबद्दल त्यांनी रस्त्यावरती काय प्रकारचा त्याला विरोध केलेला आहे सनातनवाद्यांच्यासाठी म्हणून त्यांच्या बाजूनी, याचा पण इतिहास बराच आपल्याला वाचावा लागेल. तेव्हा अशा प्रकारची चर्चा एका क्षणी त्यांनी कुठला तरी कागद फ्लॅश आउट करायचा आणि त्याच्यावर आपण चर्चा सुरू करायची, या पद्धती चर्चेची पद्धत होणार नाही. चर्चेची पद्धत मला मान्य नाही. आता दुसरा जो त्यांचा तुम्ही जो त्यांना प्रश्न विचारलेला होता त्या प्रश्नाबद्दल आपण बोलूया की घटनेच्या चौकटीत राहून ते 317 कलम नष्ट करणार आहेत. आता मला कळतं की 317 कलम हा काश्मीरच्या सामिलीकरणाचा एक अविभाज्य असा भाग आहे आणि त्याच्यानंतर त्या 317 कलम त्या संदर्भामध्ये आलेला आहे. त्याबद्दल एवढे प्रश्न निर्माण झालेले असताना गेल्या 3 वर्षामध्ये मोदींचं सरकार आल्यानंतर काश्मीर हा निदान तोपर्यंत आपण चर्चेची दारं उघडी होती, आपण चर्चा करू शकत होतो. पण आज परिस्थिती संपूर्ण हाताबाहेर गेल्याची परिस्थिती यांनी केलेली आहे. तेव्हा ज्या लोकांनी अफजल गुरुला जे हुतात्मा म्हणतात त्यांच्याबरोबर हे सरकार स्थापन करतात, त्यांच्याबरोबर यांचं सरकार चालतं, असे इतके दुटप्पी, इतकं बनावट, इतकं खोटं बोलणारं डबल टॉक ज्याला आपण म्हणतो, अशा पद्धतीनं भारतातून काश्मीर बाहेर घालवण्याचं काम जर कोणी करत असेल आज, तर ते मुख्य म्हणजे हे केंद्र सरकार आणि राष्ट्र संघाचं जे राजकारण आहे ते करते. काश्मीर आपल्याला भारताचा भाग म्हणून, अखंड भारताचा भाग म्हणून टिकवायचा असेल तर त्याच्यासाठी अशा प्रकारची हिंस्र धोरणं जे राबवत आहेत ती त्याला उपयोगी नाही. आणि अशा प्रकारची जी 317 कलमाबद्दल कुठल्या पद्धतीनं काय त्यांची जी वचनं आणि भाषणं आहेत त्याच्याबद्दलच्या वचनामधून काश्मीर राहणार नाही, तर ते ढकलण्याचं काम हे लोक करतायत. हे दुर्दैवाने आजचं सत्य आहे. राम मंदिराचा प्रश्न त्यांनी सांगितला. राम मंदिराचा प्रश्न हा बाबरी मशीद जी पाडली त्याचाही प्रश्न आहे, हे आपण कृपा करून विसरता कामा नये. तो डिस्प्युटेड मॅटर आहे. ज्या लोकांनी सांगितलं होतं की श्रद्धेसमोर न्यायालयाचा निर्णय आम्ही मानत नाही, ते लोक आता न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे जाऊ असं म्हणतात, कारण त्यांना खालचा निर्णय त्यांना अनुकूल आहे असं त्यांना वाटतं. तेव्हा यांची न्यायालयाच्या निर्णयावर आणि घटनावर किती विश्वास आहे हे 6 डिसेंबर 1992ला आम्ही पाहिलंय. बरोबर आहे. त्यांचा घटनेवर विश्वास जर असता तर स्वतःचं सरकार उत्तर प्रदेशमध्ये असताना त्या संरक्षणामध्ये एक अत्यंत मोठी गर्दी जमवून जो काही विध्वंस त्यांनी त्या ठिकाणी केला तो केला नसता. आणि त्याचे खटले अजून चालू आहेत, ते निकालात निघालेले नाही आहेत, तेव्हा तोही त्यांनी मुद्दा विसरू नये. तेव्हा त्यांचा भारतीय घटनेवर जर विश्वास असता तर त्यांनी ही कृत्य केली नसती. आणि बाबासाहेब आंबेडकर कम्युनिस्टांवरती काय म्हणले याच्यामुळे संघाला कसं काय सुटका मिळते हे मला तर अजून कळलेलं नाही. भारतीय घटनेबद्दल, भारतीय घटना पुनरीक्षण करण्यासाठी वाजपेयी असतानाच त्याने एक आयोग नेमलेला होता आणि त्याच्यामध्ये तिथं सुरुवात झाली होती, नंतर तो त्याने रद्द केला हेही सांगतो. म्हणजे ते मागे घेतलं त्यांनी ते, त्याचं कारण त्याला प्रचंड विरोध झाला. त्यांची इंटेन्शन काय ते स्पष्टपणे दिसून आली. एक वेगळी चर्चा अजित अभ्यंकर हा एक वेगळा मुद्दा आहे. आता जे वाचून दाखवलं पांडवांनी त्यावर वेगळी चर्चा होऊ शकते. रत्नाकर महाजन बोला. विषय भरकटवू नका. कम्युनिस्टबद्दल बोलताय, ही पद्धत नाही चर्चेची. असं आहे,
असं आहे. हा बोला अहो, बोला. तुमचं चॅलेंज तुमच्याकडेच घेतलं ठेवा. challenge. तुमचं चॅलेंज उरतं तुमच्याकडेच ठेवा. आता आधी आपण विषयावर चर्चा करू. असं आहे की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्या भाषणाचा उल्लेख त्यांनी आत्ता केला, त्याच भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी असंही म्हटलेलं आहे की या संपूर्ण घटना परिषदेच्या कामकाजात काँग्रेस पक्षानं अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं आणि कमिटमेंटनं या कामकाजात भाग घेऊन याला पाठिंबा दिला, म्हणून ही घटना आहे त्या रूपात मंजूर करता आली, असं बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच भाषणात म्हटलेलं आहे. तेव्हा आपल्याला सोयीचं तेवढं डिस्टॉर्ट करून सांगायचं आणि गैरसोयीचं तेवढं झाकून ठेवायचं, हे फार जुनं झालं. आता हे फार असू द्या हो. अहो, श्यामाप्रसाद मुखर्जी हिंदू कोड बिलावरनं बाहेर पडले होते. कशाला त्यांचं नाव घेता उगाच? किती वेळा त्यांचं नाव घेणार? आणि हिंदू कोड कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा 1949 मध्ये रत्नाकर महाजन कार्यक्रमाच्या बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जाळला होता. रत्नाकर महाजन कार्यक्रमाच्या वेळेची मर्यादा फक्त लक्षात घेता. एक शेवटचा फक्त प्रश्न आणि थोडक्यात उत्तर. तुम्ही पण घटनेवर बोला. काय बोलले मधु, मी दोघांनाही शांत राहायची विनंती करतो. मधु चव्हाण, आर्टिकल 370 370वा कलम, समान नागरी कायदा आणि राम जन्मभूमी यावर आता काही तुम्ही आम्हाला डेट देणार का? नाहीतर फक्त मुंबईमध्येच राम मंदिर नावाचं स्टेशन उभारण्यात तुम्ही धन्यता मानणार, अयोध्येमध्ये राम मंदिर उभारणार का? असा सवाल मी नाही, असा सवाल तुमचे लाखो स्वयंसेवक, तुमचे मतदार आणि त्याहीपेक्षा तुमचे कार्यकर्ते तुम्हाला विचारतायत. आता चारही घटनेच्या पदावर आपल्या विचारसरणीची माणसं आहेत. आता तरी स्पष्ट आश्वासन द्या. असं आहे उदयजी की राम मंदिर बांधणं ही काय राजकीय कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचा किंवा कोणाचा नाही. ती एक राष्ट्रीय निष्ठा आहे, ती आमची जीवन निष्ठा आहे. राम मंदिर आजचं उद्या बांधलं म्हणून काय त्या ठिकाणी आम्ही त्या नक्की होणार आहे देशात, परंतु घटनेची चौकट करून या देशामध्ये सगळ्यांना विश्वासात घेऊन कायद्याची बंधनं पाळून हे सगळं होईल आज ना उद्या. अहो, 2000 वर्ष जगाच्या पाठीवर विंचवासारखा संसार घेऊन फिरणाऱ्या ज्यूनी आपलं राष्ट्र निर्माण केलं. त्यामुळे आम्ही अतिशय आत्मविश्वास आहे आमच्याबद्दल. आणि दुसरा राहिला 370 कलम. अभ्यंकर साहेब, आपल्याला हे माहिती आहे, आपण अभ्यासू आहात, रत्नाकरजी आपणही अभ्यासू आहात. हे कायमस्वरूपी कलम नाही आहे, ही त्यावेळची तात्पुरती गरज म्हणून आंबेडकरजींच्या भाषणातून आहे. परंतु आज गरज आहे ती या देशाला आर्थिकदृष्ट्या सबळ करणं आणि सर्व दीन दलित समाजाच्या लोकांची आर्थिक ताकदीने सुदृढ करणं आणि सुरक्षा व्यवस्था नीट करणं ही आजची गरज आहे या देशाची. आणि म्हणून राम मंदिर हे नक्की होईल, पण ते आजच होईल, उद्या होईल, ती एक जीवननिष्ठा आहे, त्याबद्दल नाही. राहिला 370 कलम, होय, सगळ्यांना विश्वासात घेऊन आज नुसतं काही राज्य 13 राज्य आणि महत्वाची 4 पदं आले आहेत. रत्नाकरजी नम्रपणे सांगतो, घमेंडीने नाही, या देशातली प्रत्येक ग्रामसभा ग्रामपंचायत भारतीय जनता पक्ष येत्या 2-3 वर्षामध्ये आपल्याला आमची सत्ता आलेली दिसेल. आणि त्या आमच्यासाठी नाही, या देशाच्या वैभवासाठी आम्ही ते नक्की करणार. त्यावेळेला चर्चेला आपण त्या ठिकाणी या. त्यावेळेला मात्र असे रागावू नका. सर्व देशात आमचं राज्य आल्याबद्दल त्यावेळेला तुम्ही आमचं अभिनंदन कराल. मधु चव्हाण आणि रत्नाकर महाजन यांच्यामध्ये या निमित्तानं चर्चा होते, हे काय कमी महत्वाचं आहे का? कोविंद यांच्या नेमणुकीनंतर एवढा तर डायलॉग चालू झाला, हेही फार मला महत्वाचं वाटतं. प्रेक्षको, संगम शरणम गच्छामी या विषयावरची रंगलेली ही राजकीय चर्चा आपण पाहिली. महत्त्वाच्या घटनात्मक पदांवर हिंदुत्ववादी विचारसरणीच्या लोकांची निवड हे निश्चितच शुभ लक्षण नाही. राष्ट्रपतीपदी रामनाथ कोविंद यांच्या निवडीमुळं काही लोकांना हर्षवायू मात्र नक्की होईल. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढ्या दूरदर्शीपणे राज्यघटना लिहिली, त्या घटनेच्या चौकटीत राहून या मंडळींना एकधर्मीय शासन व्यवस्था या देशात राबवण्यात कधीही यश मिळणार नाही, अशी टीका टिप्पणी काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन यांनी केली. हिंदू धर्मित केंद्रित योजना राबवणाऱ्या मोदी सरकारमुळे राज्यघटना धोक्यात आली आहे, असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं. आम्हाला हर्षवायू वगैरे काही झालेलं नाही, पण काँग्रेसवाल्यांना दुःखवायू झाला आहे. अंकगणिताच्या आधारे राष्ट्रपतींची निवड होते. काँग्रेसवाल्यांचे आधीचे राष्ट्रपती या ज्या पद्धतीने निवडून यायचे त्याच अंकगणिताच्या आधारे हे निवडून आलेले आहेत. मग त्यात आपल्याला आपत्ती कसली, असा टोला रमेश पांडव यांनी लगावला. ज्या दिवशी समाजातील उपेक्षित वंचित घटकांच्या
अन्न, वस्त्र, निवारा अशा सगळ्या गरजा पूर्ण होतील त्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सुवर्णकाळ असेल असं सांगतानाच सर्वांशी चर्चा करूनच राम मंदिर बांधलं जाईल असं त्यांनी सांगितलं. राज्यघटना ही निर्जीव वस्तू नाही आहे, तर देशातल्या जनतेच्या जिवंत आशा आकांक्षांचं ते प्रतीक आहे, ती जिवंत आहे. त्यामुळे घटनेत तोडमोड करण्याचा प्रयत्न झाला तर ती भारतीय जनता कधीही सहन करणार नाही असं अजित अभ्यंकर यांनी स्पष्ट केलं. राज्यघटना हाच माझ्यासाठी धर्मग्रंथ आहे असं म्हणणारे पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सरकारचा घटना बदलण्याचा अजिबात विचार नाही. तिरंगा हाच आमचा राष्ट्रध्वज आहे आणि राहील असं भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते मधू चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केलं. ज्यावेळी काँग्रेसनं आणीबाणी लागू केली तेव्हा घटनेची पायमल्ली झाली नव्हती का असा सवाल करून राष्ट्रपतींच्या निवडीचं स्वागत करायचं साधं सौजन्य देखील काँग्रेसवाल्यांमध्ये नाही असा एक प्रकारचा प्रतिहल्ला त्यांनी लगावला. प्रेक्षको, विचारधारेत बदल झाला की काही महत्त्वाच्या बुनियादी गोष्टींमध्ये फरक पडू शकतो, परंतु हे बदल आमच्या संविधानाच्या चौकटीत राहूनच झाले पाहिजेत. जनतेच्या पसंतीचं प्रतीक म्हणून त्याच्याकडे पाहिलं गेलं पाहिजे. कोणतीही विचारसरणी ही बदल स्वीकारल्याला उत्सुक असली पाहिजे, प्रवाही असायला हवी, तेव्हाच ती टिकेल आणि वाढेल. संकुचित विचारधारा फार काळ टिकू शकत नाही आणि संकुचित विचारधारेनं केलेला पूर्वग्रह दूषित विरोध हा देखील फार काळ टिकू शकत नाही. भारत बदलतोय. जागतिकीकरणानंतर जन्मलेली पिढी एका वेगळ्या पद्धतीनं विचार करते. त्यांच्या आशा आकांक्षांचं, आव्हानांचं, संधींचं प्रतीक या बदलांमध्ये असलं पाहिजे एवढं मात्र निश्चित. या निमित्तानं आज चर्चेची पहिली फेरी पार पडली असं आपण म्हणूया, परंतु या विषयावर अनेकांना घेऊन सर्वतोपरी चर्चा व्हायला पाहिजे. ती पुढच्या काही आठवड्यात नक्की करूया. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.